आपल्या तरुणांना मी लग्न का करू, लग्न केलं तर मूल का जन्माला घालू, हे प्रश्न पडतायत. धिस इज आवर फेल्युअर. लग्न, मूल या सामाजिक किंवा फॅमिली प्रेशरमुळे करायच्या गोष्टी नाहीयेत. हे आपल्या समाधानासाठी आहे. हे व्यवस्थित समजून सांगण्यात आपण मजबूत कमी पडलो आहोत. सो फॉरगेट लग्न, फॉरगेट मूल. आपण जगायचं कशासाठी? याचं उत्तर काय? मजा करायला, लाईफ एन्जॉय करायला जगायचं, कमवायचं, खर्च करायचा, मस्त ट्रिप्स, पार्टीज, मूवीज, मज्जानो लाईफ. अँड देन वन डे वी डाय. इज दिस द डेफिनेशन ऑफ लाईफ? इज दिस हाऊ यू आर गोइंग टू लिव्ह अ हॅपी लाईफ? दॅट्स द क्वेश्चन. इतरांना काय वाटेल खड्ड्यात गेलं. डू यू थिंक दॅट दिस इज गोइंग टू लीड टू अ कंटेंट जॉयफुल लाईफ? राजा, तसं वाटत असेल तर तो गैरसमज आहे. माणसाला जीवनात समाधानी असण्यासाठी काय हवंय? तर आनंद, क्षणिक आनंद हवाय का? नाही. माणसाचा प्रवास हा पर्सूट ऑफ हॅपीनेसचा नाहीये, तर तो पर्सूट ऑफ पर्पजचा आहे. त्या पर्पजचा पर्सूट लीड्स टू हॅपीनेस. उत्तम करिअर घडवणं, एखाद्या सामाजिक इश्यूसाठी काम करणं, हे सगळे पर्पज असू शकतात, पण त्यातून पर्पजचं पझल पूर्ण नाही सुटत. मी एक जीवनसाथी निवडून त्याच्याबरोबर अनेक अडचणी ओव्हरकम करत एक एक स्टेप पुढे जाणं, मी जन्माला घातलेलं, मी घडवलेलं मूल मोठं होत जाणं, रांगत रांगत चालायला, धावायला आणि नंतर उडायला शिकणं, यातून जे मानसिक समाधान मिळतं, इट इज अनमॅच्ड. मला आधीच पॉप्युलेटेड जगात अजून 1-2 लोक वाढवायचे नाहीयेत वगैरे कारण म्हणजे यार, जगातल्या सज्जन लोकांची संख्या वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे तुम्ही 2 सज्जन जन्माला घाला, त्यांना पर्यावरण, योग्य वर्तन वगैरे शिकवा ना, ती जबाबदारी घ्या ना, आणि जस्ट एन्जॉय द जर्नी मॅन.